नमस्कार श्रोते हो. कधी कधी आयुष्यात असे प्रसंग येतात की सगळं होत्याचं नव्हतं होतं. अशीच एक गोष्ट रमेश रावांची. जमिनीच्या वाटणीचा दावा कोर्टात चालू होता बघा. सगळं काही व्यवस्थित होईल असं वाटत असतानाच कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचं अचानक निधन झालं. आता काय करावं, दावा कसा टिकवावा, हक्क जाणार तर नाही ना. म्हणजे अक्षरशः डोळ्यासमोर अंधार पसरला होता त्यांच्या. पण मग कुठून तरी त्यांना महसूलशाही चॅनलवरच्या एका व्हिडिओची माहिती मिळाली. त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि आमच्या तज्ज्ञांनी योग्य मार्गदर्शन केलं. त्यांची कायदेशीर प्रक्रिया अगदी वेळेत पूर्ण झाली आणि त्यांचे हक्क अबाधित राहिले. यावरून एक गोष्ट नक्की कळते की नाही, कायदेशीर अडचणींमध्ये योग्य वेळी योग्य माहिती मिळणं किती महत्त्वाचं असतं. महसूल आणि कायद्यांबाबत अशीच विश्वसनीय आणि उपयुक्त माहिती आपल्याला हवी असेल तर महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. तर याच कायदेशीर गुंतागुंतीवर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत एक अनुभवी तज्ज्ञ. त्यांना वाटप दावे आणि वारसा हक्कांशी संबंधित कायद्यांचा खूप वर्षांचा अनुभव आहे. अनेक यशस्वी प्रकरणं त्यांनी हाताळली आहेत. एवढंच नाही तर त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनानं त्यांना जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय पुरस्कारांनीही गौरवलं आहे. आज आपण एका फार महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित अशा कायदेशीर मुद्द्यावर बोलणार आहोत. समजा दिवाणी कोर्टात वाटपाचा दावा चालू आहे किंवा समजा महसूल अपील म्हणजे RTS अपील चालू असेल आणि अशात एखाद्या पक्षकाराचं निधन झालं, तर मग त्यांच्या वारसांनी काय करायला हवं? काय आहे नेमकी प्रक्रिया? नमस्कार. हो, हा खरंच एक कळीचा मुद्दा आहे. आणि काय होतं की अनेकांना वेळेवर याची माहिती नसते आणि मग मोठं नुकसान होतं. कायदा याबद्दल अगदी स्पष्ट आहे बघा. म्हणजे जर दिवाणी कोर्टात दावा चालू असताना किंवा अगदी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे म्हणजेच SDOकडे महसूल अपील म्हणजे RTS अपील चालू असताना पक्षकाराचा मृत्यू झाला, तर त्यांच्या कायदेशीर वारसांची नावं रेकॉर्डवर आणण्यासाठी तातडीने म्हणजे लगेचच कार्यवाही करावी लागते. अच्छा, म्हणजे लगेच हालचाल करावी लागते. अगदी. आणि यासाठी कायद्याने एक मुदत दिली आहे 90 दिवसांची. 90 दिवस. हो, दिवाणी प्रक्रिया संहिता म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड त्यातला आदेश 22 नियम 4 ऑर्डर 22 रूल 4 असं सांगतो की मृत व्यक्तीच्या वारसांना 90 दिवसांच्या आत न्यायालयात एक अर्ज दाखल करावा लागतो. त्या अर्जात मग मृत्यूची तारीख सोबत मृत्यू प्रमाणपत्र, सर्व कायदेशीर वारसांची नावं, पत्ते ही सगळी माहिती द्यावी लागते. आणि हो, सोबत एक शपथपत्र म्हणजे ॲफिडेव्हिट जोडणं पण आवश्यक आहे. आणि जर महसूल अपील असेल तर SDOकडे? तर तिथेही अगदी तसंच. महाराष्ट्र जमीन महसूल संहिता कलम 247 नुसार तिथेही वारसांची नोंद घेण्याची तरतूद आहे. प्रक्रिया साधारण सारखीच. अच्छा, यासाठी मग कागदपत्र कोणती लागतात मुख्यत्वे? 2 कागदपत्र फार महत्वाची. एक म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र म्हणजे डेथ सर्टिफिकेट. हे तुम्हाला संबंधित नगरपालिका किंवा महानगरपालिकेकडून मिळतं. आणि दुसरं म्हणजे कायदेशीर वारस प्रमाणपत्र लीगल हेअर सर्टिफिकेट. हे तहसीलदार कार्यालयातून मिळतं. ही 2 कागदपत्र तयार ठेवावी लागतात. हे सगळं ऐकून एक स्वाभाविक प्रश्न मनात येतोच. समजा काही कारणाने हे 90 दिवसात नाही जमलं तर, उशीर झाला तर मग काय होतं? काय परिणाम होतात त्याचे? हा प्रश्न अगदी महत्वाचा आहे, कारण याचे परिणाम खरंच गंभीर असू शकतात. जर त्या 90 दिवसांच्या मुदतीत वारसांची नावं रेकॉर्डवर आणण्यासाठी अर्ज केला नाही गेला तर तो दावा किंवा अपील, कायद्याच्या भाषेत त्याला अबेट होणं म्हणतात. अबेट म्हणजे? नाही, प्रकरण तिथेच संपतं. अरे बापरे, म्हणजे इतकं गंभीर? हो, अर्थात यातूनही एक मार्ग आहे. म्हणजे दावा पुन्हा सुरू करण्यासाठी किंवा उशीर माफ करून घेण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करता येतो. मर्यादा कायदा कलम 5 आहे, लिमिटेशन ॲक्ट सेक्शन 5 त्या अंतर्गत. पण त्यात मग खूप वेळ जातो, पैसा खर्च होतो आणि म्हणजे अर्ज मंजूर होईलच याची खात्री नसते. कोर्टाला पटवून द्यावं लागतं की उशीर का झाला. म्हणजे उशीर न करणंच चांगलं. अगदी. म्हणूनच वेळेत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं हेच शहाणपणाचं ठरतं. ही 90 दिवसांची मुदत पाळली ना की नंतरचा त्रास, मनस्ताप आणि खर्च सगळं वाचतं. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. नक्कीच. तुमच्या ओळखीतील कोणी अशा परिस्थितीतून गेला आहे का, किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटतं, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, महसूल आणि कायद्यांशी संबंधित अशाच सर्व प्रश्नांची सोप्या भाषेत उत्तरं मिळवण्यासाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला भेट द्यायला विसरू नका. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला, आता एक छोटीशी गंमत. बघूया आपलं लक्ष आहे की नाही ते.
सांगा बरं पटकन, दिवाणी दाव्यात पक्षकार मृत झाल्यास त्यांच्या वारसांना किती दिवसांच्या आत न्यायालयात अर्ज करणं कायद्याने बंधनकारक आहे? उत्तर मनात ठेवा किंवा कमेंट करा. बघूया शेवटी. छान. आता या संदर्भात 2 अत्यंत महत्वाच्या म्हणजे अगदी व्यावहारिक टिप्स सांगते. हो, सांगा ना. पहिली टिप, जर दाव्यातल्या एखाद्या पक्षकाराचा मृत्यू झाला तर पहिली गोष्ट काय करायची? अजिबात वेळ न दवडता त्वरित चांगल्या कायदेशीर सल्लागाराशी संपर्क साधा. लगेच. आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू करा. ती 90 दिवसांची मुदत आहे ना, ती डोक्यात पक्की ठेवा. प्रत्येक दिवस महत्वाचा असतो. बरोबर, 90 दिवस. दुसरी टिप, मृत व्यक्तीचे जे कोणी संभाव्य कायदेशीर वारस आहेत त्यांची एक अचूक आणि पूर्ण यादी तयार ठेवा. म्हणजे नावं, पत्ते, नातं सगळं. आणि मग तहसीलदार कार्यालयातून कायदेशीर वारस प्रमाणपत्र म्हणजे लीगल हेअर सर्टिफिकेट वेळेत काढून घ्या. कधी कधी काय होतं की मालमत्ता हस्तांतरणासाठी दिवाणी न्यायालयाकडून उत्तराधिकार प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट पण लागतं. त्याचीही चौकशी करून ठेवावी. ही कागदपत्र जर तयार असतील ना की मग पुढची प्रक्रिया खूप सोपी होते. अगदी बरोबर. म्हणजे तयारी असेल तर धावपळ वाचते. आणि आता वेळ झालीये आपल्या मिनी क्विजचं उत्तर जाणून घ्यायची. तर बरोबर उत्तर आहे 90 दिवस. ज्यांनी बरोबर उत्तर दिलं त्यांचं अभिनंदन. कायद्याच्या जगात या मुदतीला लिमिटेशन पिरियड म्हणतात आणि ती पाळणं किती महत्त्वाचं आहे हे आता आपल्या सगळ्यांना कळलंच असेल. तर आज आपण काय पाहिलं की वाटपाच्या दाव्यात किंवा महसूल अपिलात जर पक्षकाराचं निधन झालं तर 90 दिवसांच्या आत वारसांची नोंद करण्याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे आणि ती वेळेत करणं का गरजेचं आहे, ही माहिती खरंच अनेकांना भविष्यातल्या कायदेशीर त्रासांपासून वाचवू शकते. नक्कीच. लक्षात ठेवा, महसूल आणि कायद्याच्या या जटिल प्रक्रियेमध्ये योग्य वेळी अचूक माहिती मिळणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशाच विश्वसनीय आणि सोप्या भाषेतील मार्गदर्शनासाठी आपण महसूलशाही चॅनलला नक्की भेट द्या. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय, मग महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. अशीच उपयुक्त माहिती सतत मिळवण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला पुढची चर्चा कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना, तुमचे विषय कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही त्यावर नक्की विचार करू. तसेच आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओ अपडेट्स, अजून खास माहिती मिळेल आणि तज्ज्ञांच्या थेट चर्चेत सहभागी होण्याची संधीही मिळेल. जाता जाता एक विचार तुमच्यासाठी सोडून जातो. कायद्याने जरी 90 दिवसांची मुदत दिली असली तरी विचार करा, जर वारसांमध्येच एकमत नसेल किंवा ते वेगवेगळ्या शहरांत, राज्यांत राहत असतील तर ही मुदत पाळणं किती आव्हानात्मक होऊ शकतं याचा कधी विचार केलाय? आजचा हा माहितीचा खजिना तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर इतरांनाही जरूर शेअर करा, त्यांनाही याचा उपयोग होईल. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू एका नवीन विषयासह पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.